नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। माजी नगराध्यक्षावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या निषेधार्थ हिमायतनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। हिमायतनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता। भाजपा युवा मोर्चा माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी यांनी राठोड यांच्यावर मंगळवारी चाकू हल्ला केला होता। त्यांच्या पायाच्या मांडीला चाकू लागल्याने राठोड जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेच्या निषेधार्थ आज हिमायतनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता। हिमायतनगरमधील संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून घेराव घातला। आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल असून त्याला हद्दपार करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले व त्यावेळी संतप्त नागरिकांचा तणाव निर्वाळला। तर पाहूयात आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड। ठिकाणी गजानन मुतलवाड यांनी खूप प्रयत्न केले त्याला सांगायचे, समजवायचे। 3 ते 4 खंजर त्याच्यापाशी त्या ठिकाणी होते आणि तो खंजर काढून पोटात मारू लागला, पण गाडीवर झोपलेला असल्यामुळे पाय वर केले आणि तो खंजर पायामध्ये त्या ठिकाणी खुपसला। पुन्हा आडवी आली त्या ठिकाणी, जर पायाच्या ऐवजी जर पोटात खंजर खुपसला असता तर आज दवाखान्यात नसून आज आपल्याला काहीतरी वेगळा दिवस या ठिकाणी साजरा करावा असता। भाग काय होता माहित नाही, राग त्याला कोणता होता माहित नाही। राजकारण हिमायतनगरमध्ये सगळेच जण करतात, पण या इतक्या घाणेरड्या वृत्तीपर्यंत कोणी येत नाही। सगळ्याच पक्षाचे लोक या ठिकाणी आहेत, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत। अशा गोष्टीचा निषेध सर्वजणच करतात। त्याच्या मनात कोणता राग आहे काय नाही हे कोणाला माहित नाही। ही घटना झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलो। त्याच्यामध्ये जे तपास आता पुढे मेडिकल सर्टिफिकेट आहे किंवा इतर तपास आहे त्याच्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी कायदेशीर कार्यवाही आहे ती आपण करणार आहोत। त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे, त्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही। त्याच्यामुळं आपण कृपया मला निवेदन देऊन आम्हाला आमची कायदेशीर कारवाई करू द्या। याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि जी योग्य आहे ती जी न्याय आहे ती न्याय त्यांना कुणाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, एवढं मी आश्वासन तुम्हाला। एवढंच नाही साहेब, आमच्या हिमायतनगर शहरामध्ये काल 3 दिवसापूर्वी एक जीव घेणा हल्ला झाला। आमच्या पक्षाच्या आणि आमच्या उद्धव साहेबाच्या गटाच्या नगराध्यक्षावर हल्ला झाला असा हा भयानक हल्ला केला, जीव घेणा हल्ला झाला आणि आमच्या हिमायतनगर शहरामध्ये फार भीतीचं वातावरण निर्माण झालं। ज्या व्यक्तीने हल्ला केला त्याला तातडीनं अटक करण्यात यावं, त्याला 307चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला हद्दपार करण्यात यावं आणि यानंतर असं कृत्य कोणीच नाही केलं पाहिजे अशी प्रशासनाला आम्ही आता विनंती केली आणि त्यांना निवेदन पण दिलं आणि त्यांना सांगितलं की तातडीनं अटक करा। कुठलंही कृत्य करताना पुढचा माणूस घाबरला पाहिजे अशी त्या मुलावर कठोर कारवाई केली पाहिजे प्रशासनाने आणि एवढी साहेबांना आम्ही विनंती केलं। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।